आता जेव्हा एखादा स्थूल माणूस असतो किंवा स्थूल बाई आहे, त्यांचे कंबरच उचलत नाहीत, पायच उचलत नाहीत, किंवा शिक्षिकेला त्यांचे पाय पकडून उचलता येत नाही कंबर, तेव्हा कसं होतं बघा, साधकाची पोझिशन कशी होते आता असं होतं, तेव्हा आपण काय करायचं? तूच करा व्हिडिओ, मी करते. पाय टेकवायची इथे, ही भिंत मात्र मोठी पाहिजे आणि हळूहळू उलट भिंतीवरती चालत जाईल. याच्यामुळे डोक्यावरती मानेवरती पूर्ण अजिबात प्रेशर येणार नाही, एकदम कम्फर्टेबल राहाल. तुम्हाला शीर्षासनाचे सगळे फायदे मिळतील. आता याचा काही दिवस तुम्हाला सराव झाला की हळूच एक पाय लांब करायचा. 15 दिवस याचा सराव करायचा. 15 दिवसांनी दुसरा पाय काढायचा प्रयत्न करा. नाही जमलं तरी काय हरकत नाही. आणि जर तुम्हाला पडायला झालं तरी तुम्ही असेच पडणार. हे कोणी सांगितलं तुम्हाला? हे काय हे असंच पडणार, कोणी सांगितलं? साधारण तसंच पडतं. पाय जर मागच्या दिशेने गेले तर मागच्या दिशेने पडणार, पाय पुढच्या दिशेने ठेवायचे. आणि तेवढा डेअरिंग नसतं ना, तुम्ही पाठीमागे पडणारच नाही. पायाचं बॅलन्सिंग पुढच्या दिशेने पाठीमागे पडणारच नाही तुम्ही, कारण पाय तुमचे तिकडे तिरके. बरोबर. सगळा भाग शरीराचा तुमचा